नमस्कार मित्रांनो, व्हॉइस ऑफ अशोकामध्ये तुमचे मनापासून स्वागत। मी तुमचा दोस्त अशोक बागले। मित्रांनो, कल्पना करा, तुमचं नाव पुकारलं जातं, तुम्ही स्टेजकडे जायला निघता आणि अचानक पाय लटपटायला लागतात, घशाला कोरड पडते, हाताला घाम येतो आणि जे काही बोलायचं असतं ते डोक्यातून पूर्णपणे गायब होतं। असं तुमच्यासोबत कधी झालंय का? घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात। जगभरातील मोठ्या मोठ्या वक्त्यांनाही सुरुवातीला ही स्टेज फिअर म्हणजेच स्टेजवरील भीती वाटायची। पण या भीतीवर मात कशी करायची? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 सोप्या टिप्स सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही स्टेजवर वाघासारखे गाजाल आणि तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडेल। चला तर मग सुरू करूया। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या व्हॉइस ऑफ अशोका चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। पहिली आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे तयारी। आपल्याला भीती केव्हा वाटते? जेव्हा आपण अर्ध्या कचाट्यात स्टेजवर जातो। तुम्हाला जे बोलायचं आहे त्याची संहिता व्यवस्थित लिहून काढा, विषयाचा सखोल अभ्यास करा। जर तुमची तयारी 100% असेल तर 50% भीती तिथेच पळून जाते। दुसरी टीप, आरशासमोर प्रॅक्टिस करा। होय, घरातल्या आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोला। यामुळे तुम्हाला तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे हावभाव आणि तुमचे उच्चार कसे होतात हे समजेल। हा सराव तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढवतो। तिसरी टीप, जी स्टेजवर जाण्याच्या अगदी 2 मिनिटे आधी करायची आहे। जेव्हा तुमचे नाव पुकारले जाईल तेव्हा जागेवरून उठण्यापूर्वी 3 वेळा खोल श्वास घ्या आणि हळूच सोडा। विज्ञानानुसार यामुळे तुमच्या मेंदूला भरपूर ऑक्सिजन मिळतो, हृदयाचे ठोके शांत होतात आणि तुमचे नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते। चौथी टिप, लोकांच्या डोळ्यात बघायला घाबरू नका। अनेकदा आपण प्रेक्षकांकडे बघून घाबरतो। अशा वेळी स्टेजवर उभे राहून झेड आकारात प्रेक्षकांकडे पहा, म्हणजेच डावीकडून उजवीकडे आणि मागून पुढे। यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला वाटेल की तुम्ही त्यांच्याकडेच बघत आहात आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या कोणा एका चेहऱ्याकडे बघून दडपण येणार नाही। पाचवी आणि शेवटची सायकोलॉजिकल टिप, हे लक्षात ठेवा की प्रेक्षक तुम्हाला ऐकायला आले आहेत, तुमची परीक्षा घ्यायला नाही। तिथे जमलेले लोक तुमचे शत्रू नाहीत, ते तुमचे मित्र आहेत। ते तुमची चूक काढायला बसलेले नाहीत, तर तुम्ही काहीतरी चांगलं सांगाल याची वाट पाहत आहेत। हा विचार मनात ठेवा, भीती गळून पडेल। तर मित्रांनो, स्टेजवर जाणे ही एक कला आहे आणि ती सरावाने कोणालाही आत्मसात करता येते। भीती वाटणे अगदी नैसर्गिक आहे, पण त्या भीतीला स्वतःवर हावी होऊ देऊ नका। मला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला स्टेजवर जाण्याची भीती वाटते का, आणि या 5 टिप्सपैकी कोणती टीप तुम्ही पुढच्या वेळी नक्की वापरणार आहात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या व्हॉइस ऑफ अशोका चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिकत रहा, बोलत रहा आणि स्वतःचा आवाज बुलंद करा। धन्यवाद।